श्री स्वामी समर्थ मंडळी, तर यावेळी नवमी तिथी आणि अष्टमी तिथी हे एकत्र आलेले आहेत. त्याचबरोबर नवमी तिथी आणि दशमी तिथी सुद्धा एकत्र आले असल्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण ज्यांचे घट हे नवमी तिथीला हलवले जातात तर त्यांनी घट कधी हलवायचे, कोणत्या वेळेला हलवायचे, अगदी थोडाफार टायमिंगचा फरक आहे. तर तुमचे घट दशमी तिथीला हलवले जाऊ नये यासाठी ही वेळ खूप महत्त्वाची आहे. तर अगदी सविस्तर यामध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा, जो की अष्टमीचा उपवास असतो तो आणि नवमीचा उपवास असतो तो कोणत्या वेळेला सोडला पाहिजे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. त्याचबरोबर घटाला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, जो की देवीला अतिशय प्रिय आहे, आणि अखंड दिवा तो कधी हलवायचा आहे, देवपूजा आपली नवमी तिथीत करायची आहे की दशमी तिथीत, हे सगळं सविस्तर बघणार आहोत. त्याचबरोबर घटामधलं धन आहे त्याचं काय करायचं आहे, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आपण 3 ऑक्टोबर रोजी गुरुवारी 2024ला घटस्थापना केली होती. तिथून आपण पकडलं तर 10 ऑक्टोबर रोजी गुरुवारी बरोबर 8 दिवस होतात. म्हणजे अष्टमीचा उपवास आपला गुरुवारी पाहिजे होता, पण तो 1 दिवस पुढे गेलेला आहे. म्हणजेच 11 ऑक्टोबर शुक्रवारी आपण अष्टमीचा उपवास करत आहे. तर उदय तिथीनुसार यामध्ये बदल झालेले आहेत. कारण गुरुवारी बघा 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 नंतर म्हणजेच 12:31 ही अष्टमी तिथी आहे ते सुरू होते, आणि अष्टमी तिथी शुक्रवारी 12:06 आहे. तरी पण हा उपवास आपला शुक्रवारी आहे, कारण उदय तिथीनुसार यामध्ये बदल झालेला आहे. कारण जो पण बघा आपला पौर्णिमेचा किंवा एकादशीचा उपवास असतो तो आपण सूर्योदयानंतर जो दिवस येतो त्या दिवशी उपवास पकडला जातो. तर त्यानुसारच म्हणजेच उदय तिथीनुसार हा उपवास आपला गुरुवारी न करता शुक्रवारी केलेला आहे. तर आपला गुरुवारचा उपवास हा शुक्रवारी, अष्टमीचा उपवास शुक्रवारी आलेला आहे. कारण ह्या दोन्ही तिथी एकत्र असल्यामुळे असं झालेलं आहे. आणि 12:06 नंतर शुक्रवारी नवमी तिथी परत चालू होते. तर हा उपवास आता सोडायचा कसा आहे, कारण नवमीचा उपवास बऱ्याच ठिकाणी तो दशमीला सोडला जातो आणि ज्यांचा अष्टमीचा उपवास आहे तो नवमीला सोडला जातो. तर आता 12 ऑक्टोबर रोजी शनिवारी 10:58 आपल्याला नवमी तिथी आहे. तर तोपर्यंत आपला जो अष्टमीचा उपवास आहे ज्यांचा नवमीला सोडला जातो त्यांनी सोडायचा आहे. कारण तुम्ही 10:58 नंतर उपवास सोडला तर तो उपवास दशमी तिथीत जाऊ शकतो. पण ज्यांचा 9 दिवसाचा उपवास असतो ते दशमी तिथीलाच सोडला जातो. तर ते सगळे ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे ते 10:58 नंतर त्यांनी सोडायचा आहे. कारण त्यांचा उपवास नवमी तिथीत सुटू नये. कारण 12 ऑक्टोबर रोजीच आपल्याला फक्त ज्यांचा नवमी तिथीला उपवास सोडणार आहे त्यांनी 11च्या आत सोडायचा, आणि ज्यांचा दशमी तिथीला उपवास सुटणार आहे त्यांनी 12 ऑक्टोबर रोजीच शनिवारी 11च्या नंतर सोडायचा आहे. असं वेळेनुसार यामध्ये थोडाफार बदल करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांचे घट आहेत ते नवमी तिथीला हलवले जातात बऱ्याच ठिकाणी. तर ज्यांच्या म्हणजे घराची परंपरा किंवा कुळानुसार त्यांची जी चालत आलेली परंपरा आहे त्यानुसार नवमीला जर तुमचे घट हलत असतील तर ते घट तुम्हाला 10:58 आत शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी 10:28 आत हलवायचे आहेत. जर तुम्ही 10:58 नंतर घट हलवले तर ते घट तुमचे दशमी तिथीला हलवले जाणार, ते नवमी तिथीत पकडलं जात नाही. त्यामुळे तुमच्या घराची जर परंपरा असेल नवमी तिथीलाच घट हलवायचे तर तुम्हाला 11च्या आत 12 ऑक्टोबर रोजी शनिवारी हे घट हलवायचे आहेत. कारण नवमी तिथी ही 10:58ला संपते आणि तिथून दशमी तिथी चालू होते. तर ज्यांचे घट दशमी तिथीला हलवले जातात त्यांनी 10:58 नंतर त्यांचे घट हलवायचे आहेत. सकाळी जर तुम्ही 10:58 आत घट हलवले तर ते नवमी तिथीत पकडलं जातं. तर आता बघा, दशमी तिथीत ज्यांचे घट हलतात त्यांनी सकाळी 10:58 नंतर घट हलवायचे आहेत. त्याचबरोबर ज्यांचा उपवास अष्टमीचा उपवास नवमीला सुटत असेल तर त्यांनी तो उपवास 10:58 आत सोडायचा आहे. पण ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे जो दशमीला सुटतो त्यांनी 10:58 नंतर हा उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर देवीला नैवेद्य काय दाखवायचा, तर देवीला सगळ्यात प्रिय म्हणजे दसऱ्याला पुरणाचाच नैवेद्य दाखवला जातो. जसं की सगळीकडे पुरणपोळी बनवली जाते, काही ठिकाणी पुरणाचे दिवे बनवले जातात. 11 दिवे असतात, 16 दिवे किंवा 21 दिवे बनवून पुरणाची देवीची आरती केली जाते आणि हा नैवेद्य दाखवला जातो. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ते तुम्ही करू शकता.
त्याचबरोबर आता घट हलवायचे कसे, तर घट हे उत्तर दिशेलाच हलवायचे आहेत. इतर कोणत्याही दिशेला किंवा वर वगैरे न हलवता जो घट आहे तो आपला थोडासा उत्तर दिशेला तुम्हाला हलवायचा आहे. आणि नंतर मग तुम्ही आता तुम्हाला जो आता घट आपण उत्तर दिशेला तर हलवला, पण तिथून आपण उचलून तुमच्याकडे जर जागा असेल तर 1 दिवस तरी तिथंच ठेवायचं आहे. लगेचच घटाचं विसर्जन करायचं नाही. 1 दिवस आपल्याला हे धन आहे त्या धनाला खूप महत्त्व असतं. घटामध्ये जे आलेलं धन असतं ते, तर त्याला आपल्याला 1 दिवस तसंच घरामध्ये ठेवायचं आहे. आता आपण देवपूजा कधी करायची ते सांगते. आता ज्यांच्याकडे 9 दिवसानंतर दशमी तिथीत देवाला आंघोळ घातली जात असेल तर त्यांनी शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी 10:58 नंतर देवपूजा करायची आहे. देवाला छान आंघोळ घालून, स्नान घालून, नवीन कपड्यावरती ते देवपूजे आपले त्याची पूजा करून घ्यायची आहे. पण ज्यांचे नवमीला देवपूजांना आंघोळ घातली जाते तर त्यांनी 10:58 आत हे देवपूजा करायची आहे. तर थोडाफार वेळेमध्ये आपल्याला बदल करून हे देवपूजा किंवा घट हलवणं, उपवास सोडणं हे करायचं आहे. त्याचबरोबर जे आपलं धन असतं ते बघा, घट हलवल्यानंतर आपण उत्तर दिशेला तर हलवून ठेवले, पण घटामध्ये जे धन आलेलं असतं ते धन तुम्हाला देवपूजा केल्यानंतर देवाला, सगळ्या देवांना थोडं थोडं घालायचं आहे. त्याचबरोबर ते धन आपल्या कपाटात, तिजोरीत सुद्धा ठेवायचं आहे. महत्त्वाची कागद वगैरे जिथं ठेवतात तिथं सुद्धा हे धन आपल्याला ठेवायचं आहे. त्याचबरोबर केसामध्ये सुद्धा हे धन घातलं जातं. महिला आपण जसा गजरा केसात माळतो त्या पद्धतीने थोडंसं धन केसामध्ये सुद्धा घातलं जातं. आणि जे आपण आता राहिलेलं धन आहे ते त्याच दिवशी न तुम्ही विसर्जन करता, जो घट आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचा आहे. आता तुमच्या देवासमोर जागा नसेल तर ते तुम्ही तिथून काढून दुसरीकडे कुठं पण घरामध्ये ठेवा, पण 1 दिवस त्याला ठेवून द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं. किंवा तुमच्या घराच्या कुंड्यामध्ये करा, तुम्ही गार्डनमध्ये करत असाल तर, आणि नाहीतर तुम्ही आपल्या शेतामध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करू शकता. जो घटामध्ये नारळ आहे तो सुद्धा विसर्जन केला जातो. तो घटाबरोबर करा किंवा वाहत्या पाण्यात सुद्धा त्याचं विसर्जन केलं जातं. जे फुलं माळा असतात त्याबरोबर घटाबरोबर नारळाचं सुद्धा विसर्जन केलं जातं. आणि आता राहिला प्रश्न तो म्हणजे अखंड दिवा जो आपण ठेवलेला असतो त्यामध्ये तेल असतं, तूप असतं, तर ते ना दिवा पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला तसाच नंतर तिथून उचलून ठेवा, दुसरीकडे देवासमोर ठेवा. पण तो दिवा लगेचच फुंकर मारून विझवू नका. त्याला पूर्ण शांत होऊ द्या. जोपर्यंत त्यामध्ये तेल आहे, तूप आहे, तोपर्यंत स्वतः त्याला शांत होऊ द्या स्वतःहून. आणि मग नंतर तुम्ही घासून पुसून तो स्वच्छ करून ठेवू शकता. दिव्याची वात आहे ते सुद्धा अखंड दिव्यामध्ये लावल्यामुळे त्याला खूप महत्त्व असतं. ती वात सुद्धा तुम्हाला पाण्यात विसर्जन करता आली तर घटाबरोबर करायला द्या, नाहीतर